कामठीमधून वोट चोर गद्दी छोडच्या नाऱ्यासह काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा तसेच इलेक्शन कमिशनर व सरकारचा निषेध नोंदवण्यात आला। यावेळेला भारी संख्येमध्ये काँग्रेस पदाधिकारी नेतागण उपस्थित होते। आमचे नेते लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांनी पार्लमेंटमध्ये हा मुद्दा सर्वप्रथम उपस्थित केला। त्यानंतर निवडणूक आयोगाला या वोट चोरीच्या संदर्भामध्ये डिजिटल डाटा त्या ठिकाणी मागण्यात आलेला होता आणि इंडिया आघाडीचे 300 खासदार निवडणूक आयोगाकडे जाऊन तो डिजिटल डाटा आम्हाला देण्यात यावा या संदर्भामध्ये निवेदन केलं, परंतु तो डिजिटल डाटा अजूनही देण्यात आला नाही आणि आम्ही तो मॅन्युअली वोटिंग लिस्ट पाहून जो काही डाटा आज देशाच्या समोर आलेला आहे, ज्याचं 10x10चं एखादं रूम आहे, त्या रूममध्ये कुठे 100 मतं कुठं 80 मतं अशा पद्धतीची मतदाराची नोंदणी त्या ठिकाणी झाली। त्यामुळं हा जो पूर्ण देशामध्ये जो घोळ झालेला आहे मतचोरीचा, त्याचा निषेध म्हणून आम्ही वोट चोर गद्दी छोड हे जे कामठीपासनं राहुलजींनी जे सुरू केलेलं होतं, त्यामुळं आम्ही या ठिकाणी प्रदेशस्तरीय मेळावा या ठिकाणी आम्ही निषेध मेळावा या ठिकाणी घेतला आणि आमचे नेते आदरणीय सुनील बाबू केदार, आमचे खासदार श्यामकुमारजी बर्वे यांच्या पुढाकारातून, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष यांच्या सर्वांच्या पुढाकारातून हा मेळावा आम्ही कामठीमधून सुरू केला। समोर सुद्धा राज्यामध्ये इतर ठिकाणी हे सर्व मेळावे होते। कसं आहे की कोणाचे घराचा नंबर हा 0 असू शकत नाही, घर नंबर असते ना। आणि राहुलजींनी जे प्रेझेंटेशन दिल्लीमध्ये दिलं, त्या प्रेझेंटेशन मध्ये तर त्यांनी सविस्तर माहिती दिलेलीच आहे, त्याच्यामुळे या विषयात मी काही तपशीलवार या ठिकाणी बोलणार नाही। हाच मुद्दा घेऊन आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब, आमचे सर्व ज्येष्ठ नेते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचे मेळावे या ठिकाणी पक्ष बांधणीच्या संदर्भामध्ये आमची बूथ स्तरावरती बांधणी तशी सुरूच आहे। आणि तसं जर पाहिलं तर मागच्या जिल्हा परिषदमध्ये आमचे 33 जिल्हा परिषद सदस्य त्या ठिकाणी निवडून आले होते आणि जवळजवळ 13 पंचायत समितीचे सभापती उपसभापती हे काँग्रेस पक्षाचे होते, महाविकास आघाडीचे होते। त्यामुळं आम्ही नागपूर जिल्ह्यामध्ये चांगल्या पोझिशनमध्ये आहोत आणि येणाऱ्या जिल्हा परिषदमध्ये सुद्धा आम्ही चांगला परफॉर्मन्स त्या ठिकाणी करू, एवढंच मी या निमित्ताने सांगतो।